नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉईन करा। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण आपल्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या एक विद्यार्थिनी आपल्याशी संवाद साधणार आहेत। मी स्मिता पटवर्धन। मी अश्विनीला लहानपणापासून ओळखते, त्यामुळे त्या मला बाई असं वाटत नाही, पण तरीसुद्धा त्या आमच्या भजनाच्या बाई आहेत, त्यामुळे त्या खूप छान क्लास घेतात आणि आम्ही दर शुक्रवारची वाट बघतो। हे सगळ्यांच्याच प्रमाणे मलाही तसंच वाटतं। किती छान आणि खूप छान ती आम्हाला हे करते, गाणी छान शिकवते, खूप बरं वाटतं। वा वा वा। आणि कलातीर्थचा भजनाचा क्लास जो आमचा सदाशिवपेठेचा सुरू झाला त्या पहिल्या दिवसापासून मी येते। हो हो, अगदी बरोबर। तर आज मी आता निसर्ग मनातला याच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। निसर्ग म्हणजे झाडे, पाने, फळे, फुले, वेली, डोंगर, कडे, कपाऱ्या, नद्या, समुद्र, शेती, शेतमळे, बागा या सर्व गोष्टी येतात। पण आपण सर्वजण शहरात राहतो। आपण कुठे बघतो या गोष्टी? आपण चित्रात पाहतो। निसर्ग चित्र पाहिले की आपले डोळे सुखावतात। त्यात झाड असते, नदी असते, डोंगर असतो, सूर्य, उडणारी पाखरे हे पाहून आपल्याला आनंद होतो। पण आपण प्रत्यक्षात निसर्गाच्या सान्निध्यात जातो का? पुणे शहराच्या मुलांना समुद्र माहिती नाही। समुद्राचे पाणी खारट असते, हे गाळलेल्या जागा मध्ये भरायचे। पण समुद्र म्हणजे काय? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मुलांनी मुंबईचा समुद्र पाहिलेला असतो, पण त्यांना समुद्र म्हणजे काय हे सांगता येत नाही, कारण त्यांना पालकांनी दिलेली चौपाटीवरची भेळच माहीत असते। आपण साधं पर्वतीवर गेलो तरी आपल्याला सर्व पुणे शहर दिसते, पण यावरून आपल्याला निसर्गाची कल्पना येत नाही। पावसाचे पाणी जमिनीत मुरते, काही पाणी वाहत जाऊन नदीला मिळते, नदीचे पाणी समुद्राला मिळते, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात, त्या ढगांमुळे पाऊस पडतो। हे जलचक्र आहे, म्हणजेच निसर्गाचे रूप आहे। आपण उद्यानात जातो, तिथे आपण फुले पाहतो, आपल्या डोळ्यांना समाधान मिळते, पण खरा निसर्ग पाहायचा असेल तर आपल्याला खेडेगावात जायला पाहिजे। डोंगर, दऱ्या, कडे, कपारी ओलांडत नदीच्या किनारी, सागर किनारी जायला पाहिजे। शेतकऱ्यांचे जीवन पाहिले पाहिजे। शेतकऱ्याचे सर्व जीवन निसर्गावर अवलंबून आहे। सकाळ झाली की कोंबडा आरवला की शेतकरी खांद्यावर औत घेऊन शेतात जातो, शेती काम करतो। ते आपण पाहिलं तर आपल्याला निसर्ग कळेल। निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा आपण काही दिवस राहू तेव्हा आपल्याला निसर्गाचे खरे रूप कळेल। माझा जन्म कोकणातल्या एका खेडेगावात त्या शेतकरी कुटुंबात झालेला आहे। माझे वडील सकाळी शेतावर जायचे, शेतातली सर्व कामं बरोबर थोडी लोकांची मदत घेऊन सर्व शेती काम करायचे। पेरणी, नांगरणी, लावणी, काढणी, कापणी, झोडपणी, वाळवणी, वारवणी ही सर्व कामे आम्ही वडिलांच्या बरोबर राहून अनुभवली आहेत। चिखलात पाय रोवून भाताची लावणी केली आहे। त्यांच्याबरोबर शेतात बसून भाकरी व लोणच्याचा आस्वाद घेतला आहे। ती भाकरी सर्वात जास्त चवदार होती। मी कोकणातून पुण्यात राहायला आले तरी पण आम्ही अजून कोकणात आमच्या गावी जातो। आंब्याच्या बागेत जातो, आंब्याच्या झाडाचे आंबे काढतो, डोंगरावर जातो, करवंद खातो, समुद्रावर जातो। आमचे लहानपण समुद्राची गाज ऐकतच आमचं लहानपण गेलेलं आहे। खूप छान। आणि त्या गाजेच्या आवाजावर आम्ही झोपी जायचो। वाटेत आता आम्ही जाताना आम्हाला प्रवास करतो तेव्हा निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात। आपल्याला निसर्गाने खूप मोठी देणगी दिली आहे। स्वच्छ हवा दिली आहे, शुद्ध पाणी दिले आहे, सूर्यप्रकाश दिला आहे, झाडे, पाने, फळे, फुले, भाजीपाला, धान्य, कपडा, झाडे, माती, नदीचे पाणी, नदी किनारे किती म्हणून निसर्गाने आपल्याला दिले आहे त्याची यादी करता करता थकायला होईल। निसर्गाचे चक्र म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा। आपण टोपी घेतो उन्हाळा आला की, कपडे घालतो सुती, पावसाळा आला की छत्री, रेनकोट घेतो, हिवाळा आला की कपाटातले स्वेटर बाहेर काढतो। हे निसर्गाचे चक्र आहे। त्याच्याबरोबर या निसर्गाला सामोरे जायला आपण शिकलो आहे, पण याच निसर्गाचे रक्षण आपण केले पाहिजे।
डोंगर फोडणे, झाडे तोडणे या गोष्टींमुळे मातीची धूप होते. किती गोष्टी अशा आपण निसर्गाच्या विरुद्ध करत असतो. म्हणून म्हणावेसे वाटते, निसर्ग आपला मित्र आहे, त्याच्यावर आपण मित्राप्रमाणे प्रेम करायला हवे, त्याची काळजी घ्यायला हवी. सकाळ झाली की सूर्य उगवणार, संध्याकाळ झाली की सूर्य मावळणार, हेही निसर्गाचेच चक्र आहे. अशा मावळणाऱ्या सूर्याचे वर्णन एका कवितेत केले आहे. संध्याकाळ झाली की सूर्य सोनेरी दिसतो, पक्षी घरट्यात परततात या वर्णनाची एक कविता आम्हाला 6वी किंवा 7वीला होती. तुम्हालाही ती बऱ्याच लोकांना माहीत असेल. ती मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. भारा तांबे यांनी ही कविता लिहिलेली आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल फुल पाखरे फुले साडीस जणू फुलती, साडीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पाचू फुटणे पंखची गरगरती, पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील सोन्याचा गोळा. क्या बात आहे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट. यामध्ये हे बीजगोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.